तर आज अचानक माझ्या मुलीने मला पिझ्झा बनवायला सांगितलं आणि घरी ईस्ट नाही आणि बऱ्याच म्हणजे कसं घरच्याच वस्तूंमध्ये आपल्याला परफेक्ट पिझ्झा कसा बनवायचा, तर चला तर आपण बनवूया। तर सर्वात आधी एक वाटी मी इथं घेतलेलं आहे मैद्याचं पीठ, त्यामध्ये बेकिंग पावडर 1 चम्मच, साखर 1 चम्मच, त्याचबरोबर इथं घेतलेलं आहे चवीनुसार मीठ आणि आता आपल्याला टाकायचं आहे 4 ते 5 चम्मच दही यामध्ये। तर फ्रेश दही वापरायचं नाही आपल्याला, हलकंसं आंबट दही वापरायचं आहे आपल्याला। तर आता ते दही वापरलेलं आहे कारण इथं आपण ईस्ट बिलकुल वापरणार नाहीये, त्याच्यामुळे आपल्याला इन्स्टंट बेस तयार करायचा आहे पिझ्झाचा, त्यामुळे आपण ही छानपैकी मळून घ्यायचं आहे। आता हलकंसं पाणी लागलं तर ह्यामध्ये आपण पाणी टाकून अशा प्रकारे गोळा तयार करायचा आहे आणि आता मी ह्यामध्ये तेल टाकून ह्याला छानपैकी मळून घेतलेलं आहे। अशा प्रकारे आपण हवं त्याला आपटून मळून घ्यायचं आहे कारण जो बेस आहे तो छानपैकी आपला मळला गेला पाहिजे। तर अशाच प्रकारे आपण छान ह्याला मळून घ्यायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता छान असा बेस आपला मळून तयार झालेला आहे। आता आपण हा बेस तयार अशा प्रकारे करून घेतला की आपण इथं पिझ्झा सॉस तयार करूया, कारण पिझ्झा सॉस पण माझ्याकडे अवेलेबल नाही आहे। तर आता आपण 4 ते 5 चम्मच घेतलेला आहे इथं टोमॅटो सॉस, त्यामध्ये आपण लसूण टाकलेला आहे बारीक करून अर्धा चम्मच, त्याचबरोबर रेड चिली फ्लेक्स अर्धा चम्मच आणि ऑर्गॅनो टाकलेला आहे इथं मी 1 चम्मच। आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे, हवं तर यामध्ये हलकंसं मीठही टाकू शकता। आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि इन्स्टंट पिझ्झा सॉस आपला रेडी झालेला आहे। तर सेम टेस्ट आपल्याला मिळते बाहेर जो आपण पिझ्झा सॉस घेतो त्यासारखीच। तर असं तुम्ही नक्की ट्राय करून बघा जर घरात पिझ्झा सॉस अवेलेबल नसेल तर। तर आता हा बेस जो घेतलेला आहे त्याचे 2 भाग केलेले आहे, त्यातला एक जो गोळा आहे तो मी घेतलेला आहे, याचा आपण पिझ्झा बेस तयार करणार आहोत। बेस तयार करण्याआधी आपल्याला हे जी मी प्लेट घेतलेली आहे तर त्याला मी हलकंसं ऑइल लावून घेणार आहे, कारण तो चिटकला नाही पाहिजे बेस बनवताना, किंवा आपण गव्हाचं पीठ किंवा मैद्याचं पीठ हलकंसं खाली टाकायचं आहे आणि त्याच्याने केला तरी चालतो। आता इथं मी तेल लावून घेतलेलं आहे प्लेटला। आता हातानेच आपल्याला हा बेस तयार करायचा आहे, तुम्ही हवं तर ह्याला लाटण्याने पण लाटून करू शकता। आता अशा प्रकारे हा बेस मी इथे तयार केला आहे, तुम्ही पाहू शकता। तर ही प्लेट थोडीशी मोठी आहे, तर मी कढईमध्ये पिझ्झा बनवणार आहे, त्यामध्ये ही प्लेट बसणार नव्हती म्हणून मी दुसऱ्या प्लेटला हलकंसं पीठ लावून त्यावरती हे शिफ्ट केलेलं आहे। आता आपल्याला काटा चम्मच घ्यायचा आहे आणि काटा चम्मचने आपण ह्याला अशा प्रकारे होल पाडून घ्यायचे आहे, म्हणजे सगळ्या साईडने आपल्याला अशा प्रकारे होल पाडून घ्यायचे आहे, आपला बेस म्हणजे फुगला जाणार नाही। आता ह्याला आपल्याला घ्यायचं आहे सॉस लावून। तर इथे आपण लगेच बेस बनवणार आहोत, म्हणजे लगेच पिझ्झा बनवणार आहोत, त्यामुळे लगेच आपण सॉस लावून घ्यायचा आहे। जर पिझ्झा तुम्हाला उद्या परवा बनवायचा असेल तर हा बेस आपल्याला हलकासा 1-10 मिनिटासाठी कढईवरती फ्राय करून ठेवून दिला तरी जमतो। तर आता इथे सर्व साईडने मी सॉस लावून घेतलेला आहे आणि कढई मी प्री हीट करण्यासाठी ठेवलेली आहे, म्हणजे कढईमध्ये मी टाकलेलं आहे 1 वाटी मीठ आणि कढईमध्ये गॅस बारीक करून कढई ठेवली आहे गॅसवरती। आता इथं माझ्याकडे हे स्लाइसचं चीज आहे तर ते मी वापरणार आहे। तर चीज स्लाइस आता मी थोड्या बारीक करून यावरती टाकणार आहे, तर आणि मोझरेला चीज पण आहे तर ते मी नंतर वरून टाकणार आहे। तर आता व्हेजेस घरामध्ये आपल्या जे अवेलेबल असेल तर त्याचा हा पिझ्झा आपण बनवायचा आहे। तर तिथे कांद्याचे काप मी करून टाकलेले आहे, त्याचबरोबर आपल्या शिमला मिरची पण मी बारीक कट करून घेतलेली आहे, तर ती पण यावरती टाकणार आहे आणि जे आपल्याकडे अवेलेबल असतील त्याचा आपण ट्राय करू शकतो बनवून। आता हे सर्व टाकून झालेलं आहे, टोमॅटो पण मी कट करून घेतलेला आहे छान प्रकारे, म्हणजे कलरफुल छान वाटतो पिझ्झा, त्यामुळे टोमॅटोचे काप पण अशा आपल्याला टाकून घ्यायचे आहेत। आता मोझरेला चीज मी वरून टाकणार आहे अशा प्रकारे। तर आपल्या आवडीनुसार खूप जास्त चीजी मस्त पिझ्झा बनवू शकता। जसं बाहेर आपण पिझ्झा चीज मागवायला गेलो तर एक्स्ट्रा चीजचे खूप जास्त पैसे घेतले जातात, घरी आपण आपल्या मनाप्रमाणे हवं तेवढ्या प्रमाणात चीज वापरू शकतो आणि छान असा पिझ्झा तयार करू शकतो। तर आता हे सर्व आपलं रेडी झालेलं आहे, ते तुम्ही पाहू शकता चीज पण टाकून झालेलं आहे। कढई माझी प्रीहीट झाली आहे, 5 मिनिटं झाली आहेत कढईला गॅसवर। आता त्यावरती आपल्याला हा पिझ्झा बेस ठेवायचा आहे। इथे 1 वाटी ठेवलेली आहे मी मिठावरती आणि त्यावरती हा बेस ठेवलेला आहे। आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे, तर ते व्यवस्थित दाखवू शकले नाही मी, कारण आमचा कॅमेरामॅन जो आहे ना त्याने व्यवस्थित शूटिंग घेतलेली नाही, म्हणजेच माझ्या मिस्टरांनी काढलेला आहे हा व्हिडिओ आणि व्यवस्थित त्यांनी पकडला नव्हता कॅमेरा, त्यामुळे मी तुम्हाला आधी मिठामध्ये कशी वाटी ठेवली ते दाखवू शकले नाही। पण छान आपला पिझ्झा खरंच खूप छान तयार झालेला आहे। इथे मी काढून तुम्हाला दाखवते, बघा मस्त असा ना हा फ्राय झालेला आहे आणि छान असा शिजलेला आहे। याचा जो खालचा जो बेस आहे ना तो पण खूप छान क्रिस्पी झालेला आहे, तो मी दाखवणारच आहे। तर सर्वात आधी याला कट करून घेऊया आपण। कट होते काय, याला मी उलटण्यानेच बघा अशा प्रकारे कट करून घेतला आहे, अगदी परफेक्ट। तर घरीच कोणत्या
तर आपल्याकडे अवेलेबल नसताना आपण छान परफेक्ट असा पिझ्झा बनवू शकतो। आता इथे तुम्हाला मी खालचा बेस पण दाखवते, खूपच छान असा फ्राय झालेला आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता, वाव, खूपच अगदी बाहेर मिळतो त्याच प्रकारे टेस्टी पण झालेला आहे हा पिझ्झा। तर खालचा बेस आपण पाहूया, खालून बघा बेस पण किती परफेक्ट असा शिजलेला आहे आणि अगदी क्रिस्पी असं झालेलं आहे। इथे तुम्ही पाहू शकता परफेक्ट आपला बेस शिजलेला आहे। तर आपला पिझ्झा खूपच छान आणि क्रिस्पी असा रेडी झालेला आहे। तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। चला तर आपण रेसिपी ट्राय करूया। तर तुम्हाला सांगू का, बोलायला शब्दच नाही, खूपच टेस्टी झालेला आहे। आणि माझी मुलगी इथं म्हणते की बाहेरच्यापेक्षा खूपच छान झालेला आहे। खरंच खूप चविष्ट असं झालेलं आहे। बाहेर आपण खातो सेम त्या प्रकारे झालेला आहे। अजिबात ईस्ट न वापरता ही पिझ्झा बेस खूपच छान झाला आहे। भारी झालाय, बेस खूप छान झालेला आहे, छान झालेला आहे। अनु तुला कसं वाटलं पिझ्झा? आवडला? चांगला